पाहूयात पुढची बातमी। मुंबईतील झोपडपट्टीमधील गाळ्यांना आता कर लागणार आहे। गाळेधारकांकडून 350 कोटी महसूल अपेक्षित आहे, तर व्यावसायिक गाळेधारकांकडून पालिका कर वसूल करणार असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि मुंबईकरांसाठी मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये ज्यांचे गाळे आहेत त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांना कर लागणार आहे। गाळेधारकांकडून 350 कोटी महसूल अपेक्षित आहे, तर व्यावसायिक गाळेधारकांकडून पालिका कर वसूल करणार असल्याची माहिती आहे। तर गाळेधारकांकडून हा कर वसूल केला जाणार आहे। आजच अर्थसंकल्प सादर झाला आहे बीएमसीचा आणि त्याच्यामध्ये याविषयीची तरतूद असण्याची शक्यता आहे। दरम्यान जे गाळेधारक आहे झोपडपट्टीमध्ये ज्यांचे गाळे आहेत त्यांना आता कर द्यावा लागेल, त्यामुळे हा कर नेमका किती असेल ते बघावं लागणार आहे। दरम्यान नुकताच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। बीएमसीचा प्रशासकांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि त्याच्यामध्ये याविषयीची तरतूद असण्याची शक्यता आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। सुस्मिता, काय सांगाल, गाळेधारक ज्यांचे गाळे झोपडपट्टीमध्ये आहेत त्यांना कर द्यावा लागणार असं कळतं, नेमका किती कर असेल हा? खरंच निवडणुकीच्या तोंडावरती हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। साधारणपणे गाळेधारकांकडून अपेक्षित जो महसूल आहे हा 350 कोटीचा आहे। यापूर्वी सुद्धा आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं कर आकारण्यासाठीचा प्रस्ताव हा मांडण्यात आलेला होता। साधारणपणे 2.5 लाख झोपड्या आहेत, त्यातील 20% झोपड्यांमध्ये हे उद्योगधंदे आणि इतर अनेक व्यवसाय सुरू असतात आणि त्यावरतीच हा कर लादला जाणार आहे। त्यामुळे 350 कोटी इतका मोठा महसूल येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळेच आता जे गाळेधारक आहेत आणि लहान लहान उद्योग करणारे मुंबईतील झोपडपट्टीवासी आहेत किंवा झोपडपट्टीमध्ये आपला व्यवसाय करणारे जे अनेक लोक आहेत त्यांना हा कर देणं बंधनकारक असणार आहे। इतर अनेक करांच्या बाबतीत जरी सूट मिळालेली असेल तरी सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा व्यावसायिक स्वरूपातला कर हा आता आकारला जाणार आहे। हा कर केवळ व्यवसाय करणाऱ्या लोकांपुरता, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांपुरता मर्यादित आहे। रहिवाशांसाठी हा कर लागू असणार नाही, परंतु व्यावसायिक तत्वावरती हा कर लादण्यात आलेला आहे। निश्चितच सुस्मिता, त्यामुळे एकूणच असं म्हणता येईल की टॅक्स आता या गाळेधारकांना द्यावा लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।